नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. अमरावतीतील परतवाड्यांमध्ये राहुल गांधींची आश्वासनांची खैरात. शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार राहुल गांधींचं आश्वासन. उद्धव ठाकरेंची लंडन पासून ते लखनौ पर्यंत सर्व प्रकरणांची फाईल माझ्याकडे आहे. मर्यादा पाळा, नाहीतर सगळं समोर आणेल. मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा. छत्रपती संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा आज सुटण्याची शक्यता. पंकजा मुंडे यांनी बीडमधून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी परळी वैद्यनाथांचे दर्शन घेतले. तसेच गोपीनाथ गडावर जाऊन वडिलांना वाहिली आदरांजली. शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा. जुना व्हिडिओ दाखवत बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थपणे मतदान करा. वाखारी येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आवाहन. देवळा तालुक्यातील वाखारी ग्रामपंचायत यांच्या वतीने मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तुलनेने मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारात मतदानाची जागृती करण्यासाठी वाखारी ग्रामपंचायतच्या वतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाचा व राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विधानसभा, लोकसभा अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींनी निवडून पाठवण्यासाठी प्रत्येक 18 वर्ष वयावरील भारतीय नागरिकास गुप्त मतदान करण्याचा असा अमूल्य अधिकार दिला आहे. तो केवळ अधिकार नसून ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी पार पाडावे. याकरिता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यामधील स्वीप मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने वाखारी गावात विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व पिंपळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाखारी गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणा देत वाखारी परिसरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. या सर्व उपक्रमाकरिता वाखारी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस व वाखारी ग्रामस्थ उपस्थित होते. मतदान करू 100%. मतदान करू 100%. चला भाऊ, पथनाट्य सादर करायचं. या चला सगळ्यांना या.
आम्ही सर्व श्री पिंपळेश्वर विद्यालय वाखारी या शाळेतील विद्यार्थी एक पदनाट्य सादर करत आहोत. पदनाट्याचा विषय मतदान जनजागृती. तिकडे उद्देश ना. चला चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. काका चला, काकू चला, मामा चला, मामी चला, आजोबा आजी तुम्ही पण चला. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. कोण होत आहे ही लोकशाही? थांबा दादा, मी सांगते लोकशाही म्हणजे काय. निवडणुकीच्या वेळी आपण बोटावरची शाही लावतो ना, ती लोकशाही. आंबाताई, मी सांगते लोकशाही म्हणजे काय. लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही. चला चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. अहो ताई, मुलगी 18ची झाली, तिच्या लग्नाची घाई का? पहिले तिचं मतदार यादीमध्ये नाव तर नोंदवा. खरं आहे, खरं आहे. निवडणुकीचा प्रोग्राम आला, निवडणुकीचा प्रोग्राम आला, चला जाऊया मतदानाला हो, चला जाऊया मतदानाला. आलं मतदार यादीत नाव, आलं मतदार यादीत नाव, मग कुणाला कशासाठी द्यावं, मग कुणाला कशासाठी द्यावं. इथं मशीनचं ट्रेनिंग घ्यावं, इथं मशीनचं ट्रेनिंग घ्यावं, पुन्हा मतदान केंद्रात जावं, पुन्हा मतदान केंद्रात जावं. हवं त्या दाब बटनाला, तुला हवं त्या दाब बटनाला, चला जाऊया मतदानाला हो, चला जाऊया मतदानाला हो. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया जिंदाबाद, भैया जिंदाबाद. नोट घ्या, वोट द्या, नोट घ्या, वोट द्या. खावा मटन, दाबा बटन, खावा मटन, दाबा बटन. आपले अधिकृत उमेदवार भैया यांनाच विजयी करा, विजयी करा, विजयी करा. त्यांनी गावात रस्ते बांधले, त्यांनी गावात शाळा उभारल्या, शाळेत कोणी शिकतच नाही. त्यांनी गावात पाईपलाईन उभारल्या, त्यात पाणीच नाही. चला चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. मित्रमैत्रिणींनो, सध्या लगन सराई सुरू आहे, तशी ही निवडणुकीची लगन सराई सुरू झाली. शुभमंगल सावधान, खाऊ नका कुणाचे दारू मटण, दाबा योग्य उमेदवाराचे बटन. चला चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या प्रबोधनाला बळी न पडताना आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. आपले मतदान बहुमूल्य आहे, पैशाच्या भावात विकू नका. जे कर्तव्यदक्ष नागरिक आहेत ते मतदान करायला कधीच चुकत नाही. वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झालं की मतदान यादीत नाव नोंदवणे ही आपली जबाबदारी आहे. खावा बकरीच्या किंवा कोंबडीचे मटण, नाहीतर एक वाटी रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. आता टाळ्या वाजवा, टाळ्या. माझ्या बोटात जादू आहे, बघा बघा बघा. बोटात जादू? ती कशी काय? सांगते थांबा. जसे भगवान श्रीकृष्णाने एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला होता, तसे माझ्या एका बोटामुळे मी आज आपल्या महाराष्ट्राचे शासन बनवू शकते. योग्य त्या उमेदवारास आपण मत दिले तर ते आपल्या गावाचा
येस मराठीसाठी दादाजी हिरे, देवळा. वलखेड येथे हनुमान जयंती व हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न. जय श्रीराम, पवनसूत्र हनुमान की जय अशा जयघोषात सगळीकडे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आलेल्या भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र वलखेड यांचे विद्यमानाने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी ते हनुमान जयंती अशा कालावधीमध्ये असून येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीस शेंदूर लेपन करण्यात आले. यावेळी हनुमान मंदिरावर विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच मंदिरात सत्यनारायण पूजा व महापूजा व आरती करण्यात आली. तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील सभामंडपात गुरुवारी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे यांचे हरिकीर्तन झाले. यावेळी महाराजांनी आपल्या पवित्र वाणीतून सर्वांना ज्ञानामृत पाजून तृप्त केले व सप्ताहाचा शेवट या कीर्तनांनी गोड झाला. यावेळी गावातील व पंचक्रोशीतील बहुसंख्येने ग्रामस्थ व भजन मंडळी भाविक भक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. उन्हाचा तडाखा असतानाही शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या व सप्ताहात आर्थिक मदत करणाऱ्या उदार दानशूरांचे व सर्व भक्तांचे व आयोजकांच्या वतीने नारायण राजगुरू यांनी आभार मानले. उपचारच करा, आचार करू नका. आचार रामाचा करा, रामचरित्राचा आचार करावा आणि कृष्णचरित्राचा फक्त उच्चार करावा. आणि कृष्णचरित्राचा उच्चार करायचा कोणत्या चरित्राचा करायचा? देवे केले गोकुळी, मुळात त्या भगवंतानं जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे, फक्त त्याचा. आणि तेच आता गंमत अशी थोडी पार्श्वभूमी सांगतो. पाठीमागे भरपूर वेळ आपल्याला एक वाजता तरी काय हरकत नाही, स्वयंपाकाला वेळ लागतो. 2-3 तास सगळे शिकले. अशी गंमत द्वापारयुग संपताना आणि कलियुग लागताना भगवंतांना आपला देव विसर्जन केला, जे निजधामाला गेले. आणि निजधामाला गेले त्यावेळेस त्यांचं वय 100 वर्षाचं होतं. या 100 वर्षापर्यंत भगवान द्वारकेत
चरित्र आहे. भगवान 3 ठिकाणी राहिले ना, 3 ठिकाणी 3 चरित्र. गोकुळाचं नाव काय घेतली या प्रमाणाला मला उद्देशून सांगावं लागेल. 84 वर्ष आणि भगवंत मथुरेत राहिले. 11 वर्ष आणि 19 दिवस भगवंत मथुरेत राहिले. आता किती उरले गणित करा बरं लवकर केलं. आता उरले 4 महिने आणि 11 दिवस. 4 महिने 11 दिवस भगवंत गोकुळात राहिले. काही ठिकाणी काही पुराणांमध्ये ते आता पुराण आलंच पुन्हा, ज्याचा माझा विरोध आहे ते येतच पुन्हा. पुराणामध्ये काही ठिकाणी भगवंत 4 वर्ष 11 दिवस राहिले, 11 महिने राहिले असं वर्णन आहे. पुढे गोकुळात भगवंत 4 वर्ष 11 महिने राहिले असं वर्णन आहे. आणि ते काही अंशी बरोबर आहे, कारण स्वतः नामदेव महाराज सुद्धा तेच सांगतात. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे माझे बाळ, अंगणी खेळ हा खेळ, का लटकाची घेताळ गोकुळाच्या नारी. म्हणजे भगवान 4 वर्ष 11 महिने 11 दिवस इथे राहिले, म्हणजे 5 वर्षाचे राहिले. हे संतांचं प्रमाण खोटं म्हणते. म्हणजे भगवंतानं गोकुळात फक्त 4 वर्ष आणि 11 दिवसच राहिले. सोपी साधी गोष्ट आहे. 4 महिने सुद्धा नाही, काही ठिकाणी 4 महिन्याच वर्णन, म्हणजे काही पुराणामध्ये भगवंत फक्त 4च महिने राहिले असं वर्णन. तसं नाही, भगवंत 4 वर्ष 11 दिवस राहिले. त्या 4 वर्ष 11 दिवसामध्ये भगवंताने ज्या ज्या लीला केल्या, जे लीला केल्या, त्या लीला वर्णन करणं म्हणजे भगवंताचं चरित्राचे वर्णन करणं आहे. भगवंतानं 4 वर्ष 11 दिवसामध्ये 3 प्रकारच्या लीला केल्या गोकुळामध्ये. 3 प्रकारच्या लीला बारीक आहे, कारण पुढच्या कीर्तनामध्ये मला याच्या पुढचं सांगायचं. जर झालं तर पुढच्या कीर्तनामध्ये मला याच्या पुढचं सांगायचं, म्हणून आज सुरुवात करतोय. काय असतं, पहिली लीला भगवंताने केली. मथुरेत जन्म झाला, म्हणजे मथुरेत प्रगट झाले. 8 वर्षाचे लहान झाले, 1 दिवसाचे लहान झाले. आणि गोकुळात वसुदेव त्यांना घेऊन गेले. कारागृहात जन्म झाला. रात्री महाराजांचं सांगितलं त्या कारागृहात जन्म झाला. पण भगवंत तिथून निघाले. भगवंत आले, बेड्या सुटल्या, पहारेकरी जे होते ते झोपले, निद्राधीन झाले. भगवंत तिथून निघाले. जावई आहे, जावई मी म्हणा कसं काय कुठं सांगतो पटकन एका मिनिटात. भगवंताची बायको कोण? लक्ष्मी. भगवंताची बायको लक्ष्मी. लक्ष्मीचा बाप कोण? अंदाज? समुद्र. समुद्रातून आली ना ती, समुद्रातून कुठून निघाले? मंथन करून समुद्रात. त्यात लक्ष्मी एक रत्न. लक्ष्मीनं कोणाला माळ घातली? भगवान श्री हरी, भगवंताला माळ घातली. भगवान कृष्ण भगवंताचे लक्ष्मी बायको झाल्यामुळं समुद्र कोण झाला? सासरा. यमुना म्हणा किंवा कुठलीही नदी, यमुनाच नाही, कुठलीही नदी, प्रत्येक नदी ही समुद्राची पत्नी. लक्षात ठेवा, कुठलीही नदी समुद्राची पत्नी आहे. पत्नी. गंगा असो, गोदावरी असो, यमुना असो, नर्मदा असो, कावेरी, जेवढ्या नद्या असतील तेवढ्या, आपली आधी कोलवण का असे ना, ही सुद्धा समुद्राची पत्नीच आहे. ज्या ज्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्याच्या पत्न्या असतात. शास्त्र सांगतं त्याच्या पत्नी आहेत. आता यमुना जर समुद्राची पत्नी तर कृष्णाची कोण झाली? सासू झाली का नाही? समुद्र जर
त्याचा सासरा आहे. तर यमुना कोण झाली? तिची बायको असली, ती सासू झाली. सासूला असं वाटलं जावयाचं दर्शन घेतलं पाहिजे. जावयाचं दर्शन मला मिळालं नाही, म्हणून ती उंच उंच वाढत गेली. भगवंत कुठं होता? वसुदेवाच्या डोक्यावर होता, म्हणून तिथपर्यंत ती वाढत गेली. भगवंताला आता वसुदेवा प्रश्न पडला, पलीकडे जाऊ कसं काय, गोकुळात जाऊ कसं काय? भगवंताला कळालं, ठीक आहे, ही का उंच वाढते. भगवंताने डावा पाय काढला पाठीच्या बाहेर आणि यमुनेच्या पायाला स्पर्श केला. डाव्या पाय ताबडतोब यमुना खाली गेली, दर्शन घेतलं, खाली गेली, दुभावली, वाढली. पहिली लीला सांगतो, पहिली लीला भगवंताची पहिलीच लीला आहे. जन्माला आल्याबरोबरची यमुनेला पाय लावला, दुभावलं, रस्तच करून दे, ही पहिली लीला. आणि मग भगवंत गोकुळात तिथून पुढे ज्या लीला सुरू झाल्या त्या लीला तीन प्रकारच्या आहेत. पहिला प्रश्न म्हणजे लीला म्हणजे काय हे समजून घ्या. लीला जोपर्यंत समजत नाही, लीला नावाची बाई नाही, आपली लीला नाही. लीला म्हणजे त्याचं चरित्र काय? दोन प्रकारचे लीला आहेत. चरित्र एक अनुभव चरित्र आहे, अनुभव चरित्र, आणि एक लीला चरित्र आहे. भगवंताचं दोन चरित्र आहेत याच अवतारामध्ये. अनुभव चरित्र त्याला म्हणतात जे चरित्र तुम्हाला फक्त अनुभवायचं, नुसतं उच्चारायचं नाही, त्याचं उच्चारण करायचं नाही, ते अनुभवायचे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, ते तुमच्या आचरणात आणायचे. असं जे चरित्र त्याला अनुभव चरित्र. सोपं सांग, जे तुम्हाला डोळ्यानं कळू जसं आहे तसं बाबा जांभळे डोळ्याला काय नसं करत नाही. तुम्ही जांभळे काय गेलं ना जांभळे सर अनुभव चरित्र म्हणजे सोपं सांगतो, जे डोळ्याने दिसतं ते खरं असणं, खरंच असणं आणि तसंच तुम्ही वागणं, याचं नाव अनुभव चरित्र. अनुभवाला जे आलं, तुम्हाला जे डोळ्याने बघितलं, ते इंद्रिय शक्तीच्या डोळ्यातून जे बघितलं, ते अनुभवाला जे आलं ते प्रत्यक्षात खरं असणं, याचं नाव अनुभव चरित्र. आणि लीला चरित्र म्हणजे काय? जे डोळ्याला दिसतंय पण ते खरं नसतं. जे डोळ्याला दिसतं त्याला जे केलं ते डोळ्याला दिसतंय आपल्या, पण ते तसं नसतं, ते तसं नसतं. त्याचं नाव आहे लीला चरित्र. त्याला लीला चरित्र म्हणतात. दिसतं खरं पण ते खरं नसतं, आपल्या दृष्टीनं ते खरं नसतं. त्याचं नाव लीला चरित्र, याचं नाव लीला. लीला म्हणजे जी गोष्ट दिसती ती गोष्ट तशी नाही. सोपी भाषा वापरतो, जी गोष्ट दिसती ती तशी नसते, याचं नाव लीला. अशी समजते अवघड बोलावं लागलं. दिसतं तसं नसतं, याचं नाव मनपाठ आहे सगळ्यांची. दिसतं तसं म्हणून त्याचं नाव लीला. असे लीला चरित्र भगवंताला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं किंवा जग फसावलं, असे तीन चरित्र केले गोकुळामध्ये. तीन चरित्र. एक चरित्र अश्विनी पौर्णिमेला, म्हणजे त्याला आपण कोणती पौर्णिमा म्हणतो? कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला गोपिकांसमोर बरोबर जी रासक्रीडा केली, रासलीला केली, रासक्रीडा केली, ती रासक्रीडा ज्या दिवशी केली, पौर्णिमेच्या दिवशी, ती होती कोजागिरी पौर्णिमा. ती जी लीला केली ते एक स्वतंत्र चरित्र आहे, स्वतंत्र लीला आहे ती, स्वतंत्र. तिथं फक्त आणि फक्त कोण होत्या? फक्त आणि फक्त गोपिका होत्या. मनुष्य म्हणून फक्त भगवान होता, मनुष्य रूपात. काय म्हणतात, जास्त खिचडी खाली तर कमी करायचे ना, 3-3 दिवस खातो. जी लीला केली, जे रास क्रीडा केली, ती फक्त स्त्रियांबरोबर केली, एकटा पुरुष. ती त्याचं नाव आहे रास क्रीडा. ती एक लीला आहे. दुसरी लीला भगवंताने केली, ती म्हणजे गोपाळांबरोबर केली. कुठं? वनात जाऊन गाई घेऊन, गाई चालायला जाऊन तिकडे जे खेळ खेळले, तिकडे जे लीला केल्या, ती गोपाळ. तिथं फक्त आणि फक्त गोपाळच होते, तिथं स्त्रिया नव्हत्या. कोणतीही गोपिका तिथं नव्हती. त्या म्हणत होत्या आपण चला पाहायला जाऊ, चला पाहायला जाऊ. आई
रिक्षा गोपिकाच्या कामातून सुरुवात काय ते चेंडू चौगुण खेळती वाळवून गाई गोपाळ या भूमीच्या तटी येती पाणी या मिळून जग जेठी चेंडू चौगुण खेळती वाळवंटी चला चला म्हणती. येस मराठीसाठी नारायण राजगुरू दिंडोरी. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठा भैरवनाथ यात्रेची काल 12 गाड्या ओढून सांगता झाली. पारंपरिक पद्धतीने भैरवनाथ महाराजांच्या वंश परंपरा भगत बबन बाबा पवार, यशवंत पवार, राजाराम आंबेकर यांनी 12 गाड्या ओढल्या. यावेळी वाघे मंडळाच्या राघू घोडे, संपत पवार, त्र्यंबक पवार, रामहरी पवार, भाऊ पाटील पवार, भरत पवार यांनी तसेच विठ्ठल केरू पवार, केशव नामदेव घोडे यांनी सहकार्य केले. 12 गाड्या पाहण्यासाठी व रथाचे दर्शन करण्यासाठी सोनांबे, सोनारी, कोनांबे, हरसुळे तसेच दूरदूरचे भाविकांनी गर्दी केली होती. याचवेळी झालेल्या दंगलीतही नामवंत मल्ल्यांनी हजेरी लावली. नाही तरी मागे सारखा करतो. थोडं बाबा तुम्ही मागं उभं राहा. नाही तसंच मागं उभं राहा. थांबा जरा सदस्य काय दिसत
मागं वळ, पुढे नको. मागं वळ, पुढे नको. चला हा चला मागे प्लीज आता चला पाहुणे माणसं मागे चला उद्याचं काम फिनिश करा व्यवस्थित लाव ओय 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 करतो मागे अजून सुरुवात नाही सर
आज आपण आढावा मतदारसंघाचा या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण दिंडोरी मतदारसंघातील येवला तालुक्यात आलेलो आहोत. येथील मजुरांची, शेतकऱ्यांची तसेच सामान्य नागरिकांची आपण प्रतिक्रिया आणि साधारण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. येवला तालुका हा साधारण संपूर्णतः पैठणी आणि शेती या व्यवसायासाठी ओळखला जातो. शेतकरी आहेत. आता साधारणतः येवला तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्ते बाबा, नाव सांगा आपलं. चंद्रकांत रामराव गायकवाड, कुठून आलात आपण? कुसूर, एवढा पण काय व्यवसाय करतात किंवा शेती आहे का? शेती. काय पिकतंय शेतात? काय नाही, जिरायची माल, कांदे. कांदे. काय भाव आहे कांद्याला? कांद्याला काहीच भाव नाही सध्या. काय सांगाल मग? कांदा निर्यात बंदी झाली होती, अजून सुद्धा ती 31 मार्चला उठवण्यात येणार होती, पण अजून उठवली नाहीये. तर काय सांगाल याच्याबद्दल? त्याच्या बाबतीत एक की आज एखाद्या देशामध्ये 120 रुपये कांदा केला जातोय आणि इथं आमचा कांदा तुम्ही 100 रुपये 1000 रुपयाने घेता, म्हणजे याचा डिफरन्स किती आहे तुमचा? तो जर कांदा जर तुम्ही आमच्याकडनं 120 रुपये तुम्ही एखाद्या देशामध्ये विकता, तोच कांदा जर तुम्ही आमच्याकडनं तुम्हाला घ्यायला कारण 5000 रुपये काय क्विंटल घ्यायला काय माग आणि निर्यात बंदी उठायला पाहिजे. मग आपण शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना भाव देत नाही आणि एखाद्या देशामध्ये 120 रुपये तुलने कांदा विकता, याचा डिफरन्स किती आहे शेतकऱ्यांना काय मिळतं त्याच्यातून? पाण्याची परिस्थिती एकंदरीत काय आहे? पाण्याची परिस्थिती अशी आहे की मी स्वतःच टँकर टाकलेला आहे सध्या विहिरीत माझ्या. अशी कंडिशन आहे. काही ठिकाणी पाणी भेटतं महानगरपालिका आपल्या जिल्हा परिषदेमार्फत ते ठराविक ठिकाणी भेटतं. लोकांना वस्तीवर राहतात, त्यांना पाणी प्यायचे वांदे होतात. सरकारकडून काय अपेक्षा आहे मूलभूत सुविधांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी एवढीच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, फिक्स भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना. तो शासनाकडनं मिळत नाही. साधारणतः येवल्याचे आमदार आहे छगनरावजी भुजबळ साहेब, त्यांनी तुमच्या तालुक्यात कुठली कुठली कामं केलेली आहेत? पुष्कळ कामे केली तालुक्यात विकासाच्या बाबतीत. त्यांच्या बाबतीत आम्ही ते विकासाच्या बाबतीत त्यांना कोणत्याच गोष्टी नव्हती. फक्त त्यांनी एकच आहे की ते स्वतः ओबीसी समाज असल्यामुळे त्यांनी ओबीसी समाज असा लावून धरू नये, सर्वसाधारण सगळ्यांना सारखं धरायचं. खासदार ज्या आहेत त्यांनी कुठली कुठली कामं केलेली आहे किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा? खासदारांचे आम्हाला सांगता येणार नाही. खासदारांचे कामं आम्हाला इथे सांगता येणार नाही. तालुक्यात ते काय करतात ते खासदार आहेत, त्याच्यामुळे ते काय करतात आणि काय नाही हे काहीच सांगता येत नाही. फक्त खासदारांचं आरोग्य मंत्री असल्यामुळं त्यांच्या आरोग्याकडे मात्र पुष्कळ लक्ष चांगलं आहे. निवडणुका येत आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार आहेत, तर कुठल्या उमेदवाराला मत द्याल? तो प्रश्न आता वैयक्तिक आमचा आहे. कुठलं सरकार आमचा मनाचा प्रश्न आहे, तो वैयक्तिक आम्ही स्पष्ट करून कोणालाच सांगू शकत नाही. शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार योग्य आहे? शेतकऱ्यांसाठी सध्या शेतकऱ्यांनी कोणतंही सरकार आलं तर त्या सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देणं. आम्हाला तुमची कोणतीही अपेक्षा नाही. आमच्या मालाचे आम्हाला योग्य भाव मिळालाच पाहिजे. मार्केटमध्ये तुम्ही बाजारभावाने जे आम्हाला धान्य किंवा कोणते खतं वगैरे देता, त्याच्यावर तुम्ही आम्ही 18% तुम्ही आमच्याकडनं जीएसटी वसूल करता आणि शेतकऱ्यांना काय योग्य भाव देत नाही. जर जीएसटी वसूल करता तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांकडनं, सगळ्या गोष्टी करता, नमुन्याला दाखवता तुम्ही शेतकऱ्यांना आम्ही 2000 रुपये मोजतो, परंतु जीएसटीच्या नात्याने तुम्ही किती वसूल करता आमच्याकडे? ते 2000 रुपये तुमचे काहीच कामाचे नाही ना आम्हाला. त्याचे चौपट वसूल करता आमच्याकडनं तुम्ही. धन्यवाद बाबा की हे एक ज्येष्ठ नागरिक, अजूनही ज्येष्ठ नागरिक आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार बाबा, कुठून आलात आपण? मी राजापूर येवला तालुक्यात एक खेडेगाव. काय नाव आहे आपलं? निवृत्ती सुखदेव गरुड. काय काम करता? शेती करता की व्यवसाय? शेती करतो. काय पिकतंय शेतात? शेतात काय पिकतं यावर्षी काहीच पिकलं नाही. कारण काय अपेक्षा आहे सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. जे पहिले खासदार होऊन गेले भारती पवार या तालुक्यात आली सुद्धा नाही पाहायला येवला तालुक्यामध्ये, आणि पुन्हा तिला तिकीट दिलं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगणार? त्यांना तिकीट देऊन त्याला कोण मतदान करणार नाही. आणि छगन भुजबळ आहे, आज पाणी प्यायला परिस्थिती आमच्या गावामध्ये आम्हाला स्वतःला आज 15 दिवस झाले टँकर नाही. पहिला येत होता 10-12 दिवसात, आज 15, उद्या 16. पाणी नाही प्यायला अजिबात काहीच नाही.
मग तुम्ही या निवडणुकीमध्ये भारती पवारांना मतदान करणार का? आता ते आम्ही ठरवू आमच्या मतानं काय करायचं. पण तरी शेतकऱ्यांसाठी आणि एकंदरीत परिस्थिती सुधारवण्यासाठी कुठलं सरकार योग्य? विमा भेटला नाही आम्हाला. ते विम्याचे कागदपत्र केले ते भेटले सुद्धा दिलेलं नाही. कांद्याचं अनुदान ते पण अपूर्ण आहे. मिळालं नाही अनुदान. नाही अजून बाकी आहे. 2 हप्ते तसेच बाकी आहे अजून. तरी कुठं दंडाला भेटलेले. एकंदरीत जर बघायला गेलं तर कुठलं सरकार योग्य वाटतं? आता ते कुठलं सरकार योग्य वाटतं ते नंतर कळलं. आता काय आताच पूर्वीचं सरकार योग्य होतं की आताचं मोदी सरकार? हे पूर्वीचं चांगलं होतं. पूर्वीचं चांगलं होतं. 6,000 मिळतात शेतकऱ्यांना, काय सांगा त्याबद्दल? 6,000 काय होतं? काय 6,000 काय मिळतं? वर्षाला 6,000 रुपये. हा? एका दिवसाला माणसाला काय खर्च येतो? आणि 1 वर्षामध्ये जर 6,000 365 दिवसाला 6,000 करा. एका दिवसाला किती पैसे? हा? महिन्याला 500 रुपये दिले जातात. ही तुटपुंजी आहे ती. काय अपेक्षा आहे सरकारकडून किंवा कुठल्या कुठल्या सुविधा मिळायला पाहिजे? तर शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. खताचे भाव काय गगनाला भेटले. यावर्षी पाऊस न पडल्यामुळे काहीच पिकलं नाही शेतकऱ्याला. पहिल्यानं काय सांगितलं त्यांनी? बागायतीला 11,000 रुपये हेक्टरी देऊ. सरसकट 8,000 रुपयाला दिले पैसे. 8,500 रुपयानं काही अजून मिळाले नाही. हे फायदेशीर नाहीये शेतकऱ्यांसाठी? व्यापाऱ्यांचं सरकार आहे. व्यापाऱ्यांचं हो, व्यापाऱ्याचे एवढे कर्ज माफ करते, शेतकऱ्याचं कर्ज कुठे माफ करते? मला एक म्हणायचंय की शासन वरून योजना राबवते, सगळ्या गोष्टी करते, परंतु शासकीय पातळीवरील खालचे कर्मचारी, वरचे नाही बरं का, खालचे कर्मचारी कोणत्याही प्रकारची योजना राबवत नाही. कोणालाही सवलती देत नाही. शेतकऱ्यांना सवलती नाही. सर्वसामान्य नागरिकांना सवलती नाही. मी स्वतः ज्येष्ठ नागरिक आहे. 6 महिन्यापासून खेटा मारतोय. मला उडवाउडवीची उत्तरे मिळतात खालच्या पातळीवरून. मग शासनाचा जो काही निधी येतो तो कुठे जातो? कुठे? तो शासनाला आता त्यांनी चौकशी करायची शासनाने. आम्ही काय चौकशी करायची? निधीचा प्रश्न नाही. आमचं काही खाजगी गोष्टीचा प्रश्न आहे. त्या गोष्टी आम्ही शासन खालचे कर्मचारी कामच करते नाहीत. सगळे कर्मचारी उडवडीची उत्तरं देतात. शेवटी मालकाला शिव पुढे जाऊन 2 तास बसावं लागलं या गोष्टीसाठी. तेव्हा यांनी काहीतरी मात्र उत्तर शिवला दिली. हे होते ज्येष्ठ नागरिक. त्यांनी त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. मागे काही नागरिक आहे, आपण त्यांना विचारूयात. काका, कुठून आलात आपण? कुठून आलात आपण? भाटगाव येवला तालुका. काय येवला तालुक्यातल्या विकासाबद्दल काय सांगाल किंवा पाणीबद्दल काय सांगाल? आता पाणी तर कमीच आहे. पालकडचं पाणी सुटलं होतं पण ते काही पिण्याला दिलं नाही. आरक्षण बंद भेटले फक्त. शेती करता की व्यवसाय करता? किती शेतीमध्ये काय पिकते तुमच्या? काय गहू, बाजरी, ज्वारी, कांदे. भाव कसा आहे शेतमालाला? भाव नाही मिळत. भावाला काय बंदी केलेली आहे ते. निर्यात बंदी उठवली नाहीये, कांदा निर्यात बंदी, त्याबद्दल काय सांगाल? कारण नंतर उठवली तर शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील. त्याचा बाजार भाव मिळेल. त्याचा शेतकरी थोडा फायदा होईल. खासदारांनी काही कामं केली आहे का? काही खासदार काय करतात? शेतकऱ्यांना 6,000 रुपये येत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? शेतकऱ्याला तर गव्हर्नमेंट म्हणजे मोदी सरकारने दिलेले ते मिळत आहे. 6,000 मिळत आहे वर्षाला. मिळत आहे. आमदार होते छगनरावजी भुजबळ इथले, त्यांनी काय केलंय? त्यांनी आता रस्ते केले, तळे केले. सरकार काय होतं, शेतकऱ्याला पाण्याचा आज प्रश्न नाही बेकार झालेला आहे. आणि कांदा निर्यात केलेली, बंदी केलेली, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा गरीबी परिस्थिती. निर्यात बंदी उठवली, 31 तारखेला उठवणार होते पण अजून उठवली नाहीये, काय सांगाल? नाही उठवणार सर. शेतमालाला भाव पण भेटणार. नमस्ते काका, कुठून आलात आपण? बोलेवाडी. काय नाव आपलं? अमोल नवना झालं. काय करता, शेतकरी की व्यवसाय? शेती करतोय. काय पिकतंय शेतात? आता सध्या काय नाही, दुष्काळ असल्यामुळे काही नाही सध्या बंदी. पाण्याची स्थिती कशी आहे? नाजूक आहे. काय सरकारकडून अपेक्षा आहे? अपेक्षा नाही सध्या, असंच आहे. बघू काय काय नाही अजून. मी नाही सांगू दुसरं काय. भुजबळ साहेब होते आमदार इथे, त्यांनी कुठली कुठली कामं केली? भरपूर कामं केलेली. आता याचं काम चालू आहे सध्या, पाटाचं काम चालू आहे. साधारणतः शेती करताय का व्यवसाय करताय? शेती करतो. काय पिकतंय शेतात? आपले कांदे, मका, सोयाबीन, बाजरी. कितपत भाव येतो शेतीमालाला? कायचा भावच नाही शेतीमालाला. कांद्याला नाही भाव, ते पुराले 1,500. 31 मार्चला कांदा निर्यात बंदी उठवणार होती, अजून उठवली नाही, काय सांगाल? नाही उठवलीच नाही. आश्वासन दिलं त्यांनी, उठवलीच नाही, काहीच नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत सगळे धोरण चुकीचे आहे त्यांचे.
काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारकडून हे पाहिजे निर्यात बंदी उठावा, शेतीमालाला भाव द्यावा, दुसरे काय अपेक्षा होणार त्यांच्याकडून? खासदारांनी कुठली कुठली कामं केली आहे? काहीच नाही केले खासदारांनी काम. त्याच उलटे खोटे असो त्याच्या तिकडे केंद्रापर्यंत आणि तिकडून मग ते करते निर्यात बंदी. त्यांना उमेदवारी मिळाली महायुतीकडून, काय सांगाल? कोणाला मिळाले आता काय सांगणार त्यांना? बीजेपीला मतदानच करायचं नाही. महाविकास आघाडीचे भास्कर बगरे आणि महायुतीच्या भारतीताई पवार यांना उमेदवारी मिळाली, तर कुठलं शेतकऱ्याच्या दृष्टीने उमेदवार योग्य असेल? जो शेतकऱ्याचं काम करेल त्याला मतदान करू आम्ही. कुठलं सरकार शेतकऱ्याच्या दृष्टीने अयोग्य होतं? आधीचं का आता मोदी सरकार? आता मोदी सरकारच चांगलं आहे, पण मग शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतला त्यांनाच परत मतदान करू. आता त्यांनी दिले शब्द, आता करू आम्ही, उठू निर्यात हे करू, बघू आता मग. शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला मिळतात, काय सांगाल? त्यांनी ना 6,000 बंद करा आणि शेतीमालाला भाव द्या. 10 वर्षापासून मोदी सरकार आहे, यात कुठला बदल व्हावा असं वाटतो का? मग बदल व्हावं असं वाटतं ना. शेतीचाच भाव, शेतीला भाव द्यावा, गाय गरीब लोकांना शिक्षणात सवलती द्यावा, आणखी दुसरं काय मराठा आरक्षण द्यावा, बाकी दुसरं काय. मग पूर्वीचे दर होते आणि आताचे दर आहे, काय कितपत फरक पडलाय? पूर्वीच्या दरात आणि आताच्या दरात फरक आहे ना, भरपूर. खतांची आधी गोणी कितीला होती आणि आता कितीला आहे? आता भरपूर आहे. आधी आता 1400 आहे. 1700, 1800, 2000 पर्यंत आहे. पूर्वीच्या खताचं आणि आताच्या खताचं जमीन आसमानचा बदल. त्याची किमती वाढल्या. कोणतं सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य आहे? काँग्रेसचं काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारकडून? सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे. शेतकरी कष्ट करतो, समजा एकरी 40-50 हजार रुपये खर्च करून जर 30,000 मिळत असेल, सरकारने गॅसचे भाव कमी केले पाहिजे, पेट्रोल डिझेल कमी केलं पाहिजे. खासदारांनी या तालुक्यात कामं केली आहेत का? बाजार येतात आलाच नाही. कुठली कुठली कामं केली आहे? काय काही काही गावांना आमच्याकडे आलंच नाही खासदार. माझं काय म्हणा, पाण्याची स्थिती काय आहे? पाणीच नाही प्यायल्या वर्षी. पाणीच नाही. जवळ टँकर चालू आहे, मध्ये बंद होतं, पण आता झालं सुरू, पाणी आलं पाठाला. मग आता मतदान कुणाला करणार? कुठल्या सरकारला? काँग्रेस की भाजप? नाही, आता आमच्या वेळ हो आलं, पण जवळ काँग्रेसच बरंच सीट आहे त्यावेळेला. गृहिणी आहात आजी, काय सांगाल? पाणी नाही, आम्हाला काही सुविधा नाही आमच्या गावाला काही. कुठल्या कुठल्या सुविधा हव्यात तुम्हाला सर? मग आमच्या देवीला रस्ता नाही चांगला केला, काही नाही, काय पाणी नाही प्यायला. गॅसचे भाव काय सध्या आणि काय अपेक्षा आहे तुमची? करून घ्या तुम्ही ते देवीचा रस्ता, ते पाणी टँकर बिंकर पाठवा. तर तुमचे आणि भुजबळांनी काही कुठली कामं केली का, विकास कामे? भुजबळ कामं केली, पण भुजबळ या मराठा समाजामुळे थोडासा गोष्ट झाला आहे. तुम्हाला भुजबळ सांगा, मग पाण्याची व्यवस्था काय पाणी जेव्हा भुजबळने केली नाही असं नाही. तुमच्या तालुक्यात काय काय समस्या आहे किंवा कुठल्या कुठल्या सुविधा झाल्या आहेत? काही सुविधा नाही आमच्याकडे, पाणीच नाही प्यायला आम्हाला. पाणी नाहीये? नाही, टँकरने पाणी पितो आम्ही. तुम्ही शेतकरी आहात का? आम्ही शेतकरी बाई. त्यात काय पिकतंय? आता काहीच पिकेल नाही, काहीच कांदे वांगे पिकाचे पण काहीच पिकेल नाही. काय अपेक्षा सरकारकडून? काय अपेक्षा सरकारकडून? काहीच नाही. अपेक्षा काय, ते काहीच करते नाही, पुरी करते नाही अपेक्षा. एकंदरीत तुमच्या तालुक्यात कुठल्या कुठल्या सुविधा झाल्या किंवा कुठल्या बाकी आहे अजून काय? तालुक्यामध्ये नाही, पण मग गावात सांगतो मी. गावात सांगते भाऊ, गटरचे कामं झाले, कॉन्क्रीटीकरण झाले, रस्त्याचे कामं झाले, काही असे खाजगी, काही 2 व्यायामशाळा झाला, एक बालवाडी झाली. खासदारांनी तुमच्या तालुक्यात परिसरात कुठली कुठली कामं केलेली आहे? खासदार मधले कामच नाही आले. तुमच्या तालुक्यात त्यांनी भेट दिलेली आहे कधी? नाही, आल्याच नाही. पाण्याची जी व्यवस्था आहे किंवा सुविधा आहे ती तुमच्या तालुक्यात कशी? हा, चांगली पाणी आहे तुमच्या? पाणी आहे आमच्या गावात. तालुक्यात नाही सांगता, पण ग्रामीण भागात भरपूर पाणी आहे. काही सरकारच्या काहीच योजना आलेल्या नाही. फक्त शेतकऱ्यांना काय ते 2-2 हजार रुपये देतात, त्यामध्ये काही शेतकऱ्यांचं काही भागत नाही. शेतकऱ्याच्या मालाला बाजार वगैरे काही नाही. तुम्ही शेती करता का? हो, शेती करतो. काय शेती पिकते तुमची? मग आमच्याकडे कांदा. काय भाव आहे कांद्याला? कारण की 31 मार्चला कांदा बंदी उठवण्यात आली होती, अजून उठलेली नाही. काय सांगा? काही नाही, कांद्याचे बाजारच वाढलेले नाही, त्यामुळे काय अवघड परिस्थिती. खासदार आहे भारती पवार, त्यांनी तुमच्या तालुक्याला भेट दिलेली आहे का किंवा त्यांच्याकडून कुठली कुठली कामे झाली? भेट दिलेली, पण त्यांनी काही प्रत्यक्षात काही काम केलेलं नाही. कुठले कुठले काम करायला हवे होते? त्यांनी काय शेतकऱ्यांच्या मालाला बाजार द्यायला पाहिजे होता. जेव्हा कांदा बंदी झाली किंवा उठवण्यात येणार होती 31 तारखेला, तेव्हा त्यांनी कुठली पावलं उचलायला हवी होती? त्यांनी निर्यात
द्यायला पाहिजे होती आणि शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आता पक्षांतर होतंय प्रत्येक पक्षाचं, पक्ष फुटताय, त्याबद्दल काय सांगाल? थोडक्यात म्हणायला गेलं तर स्वतःचे ना घर भरण्यासाठी हे पक्ष फोडताय, बाकी दुसरं काही नाही. शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार योग्य आहे, आधीचं का आता मोदी सरकार? शेतकऱ्यांसाठी आता फक्त आश्वासनं देतात. प्रत्येक सरकार फक्त आश्वासनं देते, प्रत्यक्षात कामाची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे ना आता बदल घडवायला पाहिजे लोकांनी. महाविकास आघाडीचे उमेदवार आहे भास्कर बगरे आणि महायुतीचे उमेदवार आहे भारतीताई पवार. तर कुठल्या उमेदवार ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतील, अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतं? आता ते आता जो नेता निवडून येईल त्याच्या कामगिरीवर अवलंबून राहील. पण मग तरी जर एकंदरीत म्हणायला गेलं तर कुठलं सरकार हे शेतकऱ्यांच्या मागण्यावर खरं उतरलंय नेहमी? नाही, अजून तर काही इथून सांगता येत नाही. ज्या वेळेस काम करेल त्या वेळेस म्हणायचं. महायुती की महाविकास आघाडी, काय सांगा? नाही, हे तर काही सांगू शकत नाही. जो नेता किंवा जो राजकीय पुढारी शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं काम करेल. एक वैयक्तिक आपलं मत द्यायचं, तुम्ही काय सांगा? शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या संपूर्ण दृष्टीने शेतकऱ्यांचं जर नेतृत्व करायचं झालं तर शेतकऱ्यांच्या मनातली भावना काय? कुठलं सरकार, महाविकास आघाडी की महायुती? हे तर काही मी सांगू शकत नाही. जे त्याच्या याच्यावरती डिपेंड राहील. काय नाव आपलं? तुषार शिंदे येवला. व्यापारी आहात, काय भावना एकंदरीत? एकंदर भावना मोदी येईल 100%. फक्त मोदी. व्यापाऱ्यांची जी स्थिती आहे, आताची स्थिती कशी होती आणि यापूर्वीची स्थिती कशी होती? एकदम मिडियम आहे आणि आनंदाचं वातावरण आहे. फक्त मराठा आरक्षण जर सोडलं बाकी सर्व इक्वेल, सगळं ऑल. शेतकरी नाराज आहे सध्या. काही नाराज, कोणी नाराज नाही. फक्त पाण्या पावसात थोडं पाणीचा प्रश्न आहे, बाकी काही अडचण नाही. येईल तर फक्त मोदीच येईल निवडून, दुसरं कोणी येणार नाही. पाण्याची गंभीर समस्या आहे असं म्हटलं तर? काही समस्या नाही, इथं काही समस्या नाही पाण्याची. एकदम सगळं इक्वेल चांगलं आहे आणि डॉक्टर भारती पवारचं एकदम नंबर 1 काम आहे. कुठली कामं केली होती त्यांनी? चांगले कामं केले, बरेच कामं केली त्यांनी येवला तालुक्याला भेट दिली? रोज दर महिना 15 दिवसांनी जास्त भेट द्यायला. मग पाण्याची समस्या अजून सोडवली? पाण्याची समस्या काहीच नाही कुठं. सर्व टँकर चालू आहे. भुजबळ साहेब त्यांच्या मार्गदर्शनात बरोबर कामं चालू आहेत. भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन. आता भुजबळ साहेबांनी बरेच कामं केले. भुजबळ साहेबांची आणि बीजेपीची युती आहे, एकदम जोरात कामं चालू आहे. कुठं काही कामात शंका नाही आणि 1001% सांगतो की बीजेपीचं सीट लागेल इथं आणि भावी काळात बीजेपीच पाहिजे वरती. अपेक्षा काय? अपेक्षा काही नाही, फक्त मोदी पाहिजे. फक्त मोदीला बघून मतदान करू, बाकी काहीच नाही पाहिजे. ही येवला तालुक्याची बाजारपेठ आहे. इथे अनेक जणांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. आपल्या समोर आपण शेतकऱ्यांचं इथे संमिश्र प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्याला काही समोर शेतकरी दिसत आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. एकंदरीत त्यांच्या भावना, त्यांचं मत काय आहे हे आपण आता ते जाणून घेणार आहोत. आम्ही कोटमगाववरून. काय करतो आपण, शेती की व्यवसाय? मी संगीत विशारद गायनाचार्य क्लासिकल. काय सांगाल एकंदरीत येवला तालुक्याच्या परिस्थितीबद्दल? पाण्याची समस्या आहे, काय सांगाल? पाण्याची समस्या थोडी आता गंभीर आहे सध्या. खासदारांनी कुठली कामं केली तालुक्यात? केले, भरपूर कामं केली, काही थोडीफार. काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारकडून आता काय अपेक्षा तशी भरपूर आहे, पण तेवढं सरकारकडून झाली पाहिजे. कुठलं सरकार योग्य होतं, आधीचं, पूर्वीचं की आता मोदी सरकार? आबा सगळेच आपल्याला कोणाला वाईट मानता येत नाही. सगळे चांगले, फक्त ज्यांनी काम केलं तो चांगला आहे. पूर्वीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य, कुठलं सगळ्या सुविधा आपल्याला मिळत होत्या, काय सांगाल? सुविधा तशा काही कोणाला मिळाल्या नाही अजून, पण त्यांनी थोडेफार कामं केले. काही एवढे कामं नाही केले, पण होती कामं, करतील आता. खासदार भारती पवार आहेत, त्या तुमच्या तालुक्यात कधी आल्या 5 वर्षात? भेट दिली का त्यांनी? येत्या तशा म्हणजे कसं आता त्यांच्या मागे थोडी धावपळ आहेच ना. मग भेट देऊन त्यांनी कुठली कामं केली किंवा कुठले प्रस्ताव मांडलेत का? कामं केले तसे, पण म्हणजे मनासारखे तसे कामं झालेच नाही काही काही. कांदा निर्यात बंदी 31 मार्चला उठवणार होती, उठवणे अजून आलेली नाहीये, तर त्या दिशेने कुठली पावले उचलावी असं वाटतं? शेतकऱ्याला शेतकऱ्याला पाहिलं पाहिजे, शेतकऱ्याला पाठिंबा दिला पाहिजे. काय करतात, व्यवसाय करता की शेती? शेती करतो. काय पिकतंय शेतात? शेतात काही नाही, यंदा दुष्काळ पडला, काय पिकतं शेतामध्ये आमचं काहीच नाही. शेतात पाण्याची व्यवस्था कशी? पाण्याची व्यवस्थाच नाही राहिली. पाणी दुष्काळ म्हणलं, पाणीच नाही, पिण्याला पाणी नाही, काहीच नाही म्हणे. टँकरद्वारे पाणी येतं, ते पाणी बी येऊ नाही राहिलं आम्हाला. खासदार आहेत इथल्या, त्यांनी कधी तुमच्या तालुक्यात भेट दिली आहे? भेटत नाही दिली. खासदार साहेब भारती पवार अजून आलीच नाही आमच्या तालुक्यात, आणि आम्ही बघितलं नाही, मत निवडून दिली तर अजून आली सुद्धा नाही आमच्या तालुक्यावर. आणि त्यांनी अजून आल्याच नाही, मग ज्या काही परिस्थिती आहे किंवा त्यांच्याकडून काय मागणी आहे का? त्यांच्याकडून काय मागणं करते आता? जर आले तर निवडणुका लागल्या तर आता काय मागताय त्यांच्याकडून?
कांदा निर्यात बंदी जेव्हा झाली किंवा 31 तारखेला उठवणार होते तर त्या दिवशी त्यांनी कुठली पावलं उचलली? काहीच उचलले नाही, काहीच नाही. एक सकाळी 9ला कांद्याची निर्यात चालू केली. कांद्याची निर्यात चालू केल्यानंतर रात्री 9ला लगेच बंद केली. सकाळी 2,000-3,000 रुपये बाजार झाले कांद्याचे. त्याच्यानंतर त्यांनी रात्री 9ला लगेच निर्यात बंद करून टाकली. महायुतीचे उमेदवार आहे भारती पवार आणि महाविकास आघाडीचे आहे भास्कर बगरे. तर कुठल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षावर खरे उतरतील असं वाटतं? आता ते काय सांगता येईल, आता नेमके काय ज्याचं सरकार येईल तेच उतरतील ना. सरकार आता कोणाचं, मोदीचं येतं का राहुल गांधीचं, याच्यावरच ते उतरल्या जाईल. कोणतं सरकार शेतकऱ्यांच्या गोष्टीने योग्य होतं? हे काँग्रेस सरकार व्यवस्थित होतं शेतकऱ्यांसाठी. पूर्वीचे खताचे दर किंवा पूर्वीचा शेतमालचे दर, तर काय फरक आहे आताच्या शेतमालाच्या आता दर? जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हे होतं ना, खादीचे बाजार एकदम कमी होते आणि आता हे ना जीएसटी लावून सगळं हे करून मोदी सरकारने, त्याच्यामुळे सगळे बाजार टाईट झाले. सगळ्या जीएसटी मुळे सगळे लोक हे झाले. 6,000 रुपये वर्षाला येतात शेतकऱ्यांना, तर त्याबद्दल काय सांगाल? 6,000 येतात. आता ते येते लोकांना, ते लोकांचेच पैसे लोकांना देते. ते काय त्यांचे थोडेच देऊ राहिले. मग शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठलं सरकार यावं, मोदी की काँग्रेस? शेतकऱ्यांच्या दृष्टीने काँग्रेस सरकारच यायला पाहिजे. तुमचं मत साधारणतः कोणाला? आम्ही तुतारीला मतदान देणार आहे. तुतारीला मतदान. बेर- पक्षांतर होत आहे राजकारणामध्ये, काय सांगाल त्याबद्दल? शेतकऱ्याच्या विषयीच आम्ही बोलू राहिलो. शेतकरी काय अपेक्षा शेतकऱ्यांच्या सरकारकडून? अपेक्षा म्हणजे आम्हाला शेतीमालाला योग्य भाव पाहिजे, बाकीचं काही खासदारांकडून काय अपेक्षा शेतकऱ्यांसाठी? खासदार काय सांगता येईल. शेतीला बाजारच पाहिजे ना. शेतीला भाव पाहिजेत ना. खासदारांकडून शेती. भुजबळ साहेब होते आमदार, त्यांनी कुठली कुठली कामं केली शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा भुजबळ साहेबांनी कामं केली नाही. पाटाचा त्याचे कामं केले ना. साहेबांचे कामं चांगलं, विकासाचे कामं होईल ना साहेबांचे. साहेबांना थोडंच काही बोलता येणार. साहेबांची आता निवडणूकच जर साहेबांची नाही तर तेव्हा काय बोलचाल तुम्ही? आम्हाला त्यांच्यावर काय बोलायचं राहते? राजकारणात आता पक्षांतर होतंय, पक्ष फुटताय, त्याबद्दल काय सांगाल? आता ज्याला जिकडे पैसा भेटेल तो तिकडे पाळणारच ना. राजकारणामध्ये ज्याला जिकडे पैसा भेटेल तो तिकडेच पाळणार. राजकारणात हेच चालू आहे ना सध्या. असं आहे ना. मराठा आरक्षणाबद्दल भूमिका आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मराठा आरक्षणची भूमिका आता काय सांगता येईल. आता शांत झाली ना, त्याच्यामुळे काय सांगता येईल मराठा आरक्षणची भूमिका. आता हे राजकारण जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार बी नाही, होणार बी नाही. एक वैयक्तिक भूमिका मांडायला गेलं तर तुम्ही काय मांडाल साधारणतः कसली? मराठा आरक्षणावर? मराठा आरक्षण मिळालंच पाहिजेत ना सर्वांना. असं सर्वांना भेटलं पाहिजे मराठा आरक्षण. असं आहे ना. शेतीच करतो आणि ड्रेब आहे तिथे काही पाण्याची कुठली काही सोय नाही, काही नाही आणि कुठला ठेपा नाही बरं का. आणि 2-3 पाटा आले ना तिकूनच गेले, गंगाच्या आगूनच नेले. आमच्याकडे पाणी नाही, काहीच नाही. नगर पुलकासून खालती माझी 12-13 खेडे, हे 13 खेड्याला पाण्याचा अंदाज नाही. निसर्ग पडन तेव्हा त्याला पाणी नाही, तर पाणी आजही नाही, आताही नाही. आता काही नाही. टँकर आता येवले निवडून आता चालू पाणी, टँकर आता येवलेत गावातून या तालुक्यातून. त्याचा विषय सोडून द्या. आमच्या येवला तालुक्यात ना त्यानं तर पक्का येडापाना केला. आम्ही तालुक्यातून निवडून दिलं भुजबळ साहेबाला आणि तो आमच्याच बोकणी पाडला तालुक्याच्या. खूप पाणी आणलं नाही, काही नाही, पाणी नाही, काय आणलं नाही, काही नाही. ते 4.5 तुट आहे. आता भुजबळ साहेब नाही, भुजबळचा काय विषय सोडून द्या तुम्ही. भुजबळ साहेब भाजप सरकार सोबत आहे. नाही, भाजपचा विषय सोडून द्या. आणि ते भुजबळला म्हणा तू भाजपमध्ये कोतामत करू नको, कोणाच्या म्हणजे असे दुसऱ्याच्या तोंडावर पाठी टाकू नको म्हणा बाबा. तो पाय पडतो म्हणा. आम्ही भारताचं ते पाहू काय करत ते वैयक्तिक आमच्या यावला तालुक्यातून. पण ते छगन बिगनचं काही डोक्यात नका ठेवू. त्याला थोडं बाजूला काढून टाका. जरी असन ते एखादी असन ते, पण नाही ना. तरी मी काय म्हणतो, उमेदवारी जरी असन तर तो कोणतं मिस कळन, मी कोणतं मिस कळन आता नाही केली. पण जाऊ दे आता, मग दुसरं कोणी ना आमच्या एवढ्या तालुक्यामध्ये. मग आता कोण देणार आम्ही दुसरं? शरद पवारचं तुतारी. हा तुतारी, हा ते तुतारी म्हणते ते बी एक आहे. आले नाही का अजून? नाही, आमच्याकडे कोणीच नाही आले, पण तुतारी म्हणून आम्ही ऐकतो. आता ते काही एवढ्या गोष्टी सांगता येणार नाही बुवा आम्हाला बरं का. पण 20-22 ला असं काही 20 मेला की 20-22 ला की 20 मेला असेल ते. आम्ही एवढे काही शिकेल माणसं नाही बाबा. हा, मतदार जागृत नाही म्हणजे मतदार जागृत आहे. फक्त जे नेते लोक आहे ना, कामं ठिकली करते नाही. ही कामं ठीक करायची, कामं ठीक करायचे ना. समस्या घेऊन भुजबळ साहेब भुजबळ साहेब जाऊ दे. आम्ही लहानपासून आमचे पप्पा त्यांचे संघ होते आणि भुजबळ साहेबांना बाळासाहेबांचे पक्के शिकेल माणसं येते. हे बाळासाहेबापासूनच शिकून गेले भुजबळ साहेब. त्याचे पक्ष जाऊ द्या पुढे, कोणी गेले ना तर बाळासाहेबाचं ते आहे ना, ते वैभव कधी चालू राहणार आहे, भगव्याचं निशाण कधी चालू राहणार. ते एकनाथ शिंदे नको उद्धव ठाकरे सांगायचे आम्ही. आता आमचं मत तू तरीच करू. मग आता दुसरं कोणला करणार आहे समजा वैयक्तिक? हो, मग आता काय करणार त्याला? भुजबळ जाऊ दे, त्याला सोडून देऊ. घुसला तरी सोडून देऊ त्याला आम्ही.
हा तू तरी धरून ते भुजबळाचा विषय सोडून तेव्हा आमच्या एवढ्या तालुक्यातले वाटोळ केलं त्याने. आम्ही निवडून दिलं, जेलमध्ये गेलो, आम्ही निवडून दिलं, आमच्या तालुक्याने मोठा केला तो. आमच्या तालुक्यात काहीच नाही केलं त्यानं. तुमच्या तालुक्यात नेते नाही का तुम्हाला मोठे नाही? आणि ते गंज होते आता हेच आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते 100% हेच आहे. आता हे निमे म्हातारे झाले, काय सांगावं, रुपयाचा ठ्यापाने. आणि खरोखर शिवसेनेचे कार्यकर्ते हेच आहेत. हे जे याने नाही म्हणावं बाई शिवसेनेचं ऑफिस आहे आमचं येवला तालुक्यात. आणि आमच्या जवळ भेदभाव आहे नाही. आमचे येवला तालुक्यात कोणत्याही समाज असो आम्ही भेदभावच नाही केला. मुसलमान असो, हरिजन असो, कुठल्याही जातीचा समाजाचा असो, आम्ही त्या जातीचा भेदभावच नाही केला. असं राजकारण केलं. आता त्यानं काऊन मानलं त्याला? आता चांगलं केलं मग त्यानं का बरं मराठी विरोध करावा? का बरं विरोध केला त्यानं मग मराठी? असं बोलू नये त्यांना. सर्व जाती धर्म एक जाणून करायचे. आम्ही कसं म्हणतो आमच्या एवढा तालुका सर्व एकच आहे भाऊ. आमचे धर्मच वाटेल नाही तिथे कोणी असू तो. मिळायला पाहिजे ना एक बाजू. नाही मिळालं तर नाही मिळालं तरी बघून घेईन त्याला काय. पण मिळवा आमचं असं म्हणणं आहे. काय ते बाबा एकर एकरवर आले ते पूर्वीचे लोक होते पाहिणीवाली. आता ते काय राहिले का? आता लग्न व्हायना मराठीचे बरोबर व्हायना कोणाचेच व्हायना. लग्न व्हायना वावरा कमी झाली. पहिला काळ होता. पण कुणबी म्हणजे मराठी निष्ठात. कुणबी नका म्हणून. कुणबी म्हणजेच मराठी, मराठी म्हणजे कुणबी. अशा दोन जाती लावल्या त्यांना. कुणबी वेगळ्या म्हणीन, ते फलन वेगळे म्हणीन, ते नांटी वेगळे. काही नाही. जात धर्म तेवढून एकच आहे. माणूस प्राणी जन्माला आला कोणत्याही समाजाचा असू दे एकच. त्यांचे 100% जातीवर भांडण लावायचा प्रयत्न करतो. जात एकच आहे. जातच वाटायची नाही मावली. जन्माला आला जो भूमीवर जन्माला आला तो सर संस्कृती घेऊन आला. हा मिळत्या मोदीची मिळत्या काय गरीबाला? आम्हाला नाही मिळत पण ते गरीबाला मिळत्या म्हणते बरं का. हा मिळत्या ते मोदीचं चांगलं वाटलं एक हिशोबानं. बिचारा कसा व्हायना काय गरीबाला थोडं दान करतो काही व्हायना. त्यानं ती एरेच बंद केली ना मागे राव. का म्हणून बंद केली? भाव वाढून गेले नाही. 200 मिळायचे मागून 250 घ्यायचे, 300 घ्यायचे, 400 घ्यायचे, 450 शेवढं 450 घ्यायचं. काय 50 किलोचेच राहत. सुपर फॅक्टर काय घेते नाही. आम्ही खत टाकतो, शेणखत टाकतो, जमिनी जास्त वापरतो. आणि 100% शेणखत वापरून शेती. गावड्या माझ्याजवळ 5-50 तेव्हा शपथ गावड्या. मी फक्त हिरे टाकतो त्याच्यावर. दूध काही नाही. गावरण गावड्या काही नाही. लोटी दूध त्याच्या बाजू वळवायच्या काडक्या कुडक्या खायच्या जगायचं. पाणी नाही, ठ्यापा नाही. हे सारे इकडेच पाठ निघून गेले. जाऊन सांगा त्याला वाटलं ते काय कटकट झाली राव. मग पाणी नाही. त्याच्यामुळे आमच्या तालुक्याचं नाव पडलं राव. तिकडे त्या मंत्री मंडळामध्ये आमचं येवला तालुक्याचं म्हणलं ते छगनचं म्हणत्या. म्हणजे गेला ना आमचा येवला बोडायला ना. आमचा येवला बोडायला पाहिजे ना. असं करा. 7 टोप्याचं काय आमचं वालं. दुष्काळ जाहीर केला येवला. ऐकून घ्या. दुष्काळ जाहीर केला तरी अजून आम्हाला अनुदान सुद्धा मिळालं नाही. कोणाला एक चारा नाही, काहीच नाही. चारा छावण्याने काहीच नाही. दुष्काळाचं अनुदान सुद्धा अजून शेतकऱ्याला मिळालं. नुसतं फक्त केवायसी करा, अमक करा, फलाना करा एवढंच कार्यक्रम चालू आहे. एक विमा सुद्धा नाही एवढ्यात. आमचं एवढंच म्हणणं. कुठून आम्ही आंबेवाडी गोरखपूर नगर. काही नाही शेतीच करतो. आता पाणीच नाही आम्हाला. गेले साल पण पाणीच नाही. गेल्या वर्षीपासून पाणी पाऊसच नाही झाला. जनावरांना झाले थोडे चारे पण धान्य बिन्य नव्हते. एवढं चारा छावणी नाही, मावणी नाही, काहीच नाही. काहीच नाही. एवढं काय हाताला काम सुद्धा नाही. हे टोळकी पण ते तर आमच्या शेतकऱ्यासाठी. म्हणजे मी आता केंद्रात जाते सांगते कांद्याचे भाऊ एका रात्रीत गेल्यामुळं ते तिकडेच गेले. पुन्हा आतापर्यंत काही आम्हाला काही नाही बातमी आहे. मग आता हे करतील लोक जे जनताच्या मनात असतात तसं. आता आणि जनतेच्या माग अजून तर जनतेचं काही कल कळालं नाही मला. अजून तर काहीच कोणालाच ठरवलं नाही. ज्या दिवशी पुलिंग उभी राहील त्याची कल कळतो माणसाला कोण कोणाला मदत. आपल्याला एखादं योग्य वाटला तिथं देऊन टाकलं. अजून तर काही ठरवलं नाही. माझं नाव मोठे भाऊ देवराम बोळी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.